आता आपण वाई इथून प्रस्थान करत आहे मुंबई ठिकाणी आणि आता आपली मुंबईला जर्नी चालू झालेली आहे। इथून आता जे पण पुढचे शूट आहेत तर जसे आपण मुंबईवरनं वाई ठिकाणी येताना जे शूट केले तर रिटर्न आता आपली शूट होईल वाई टू मुंबई। गणपती बाप्पा मोरया, जय श्री महाकाल। या ठिकाणी आता आपण रेडस्टोन रिसॉर्टला आलेलो आहे। ते हॉटेल आहे बघा, या ठिकाणी सर्व रूम आहे, राहण्याची वगैरे उत्तम सोय आहे। इकडे स्विमिंग पूल देखील आहे, तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो। या ठिकाणी बघा स्विमिंग पूल वगैरे आहे, तुम्ही तर ऑनलाईन बुकिंग करू शकता। रेडस्टोन नाव आहे या रिसॉर्टचं, छान आहे रिसॉर्ट। खूप निसर्ग बघा, तुम्हाला निसर्गाचं या ठिकाणी पूर्ण अनुभव घेता येईल आणि फार छान लुक आहे या ठिकाणी। समोरच आपण ज्या ठिकाणी गेलो होतो देवीच्या दर्शनासाठी तो कमळगड इथून बघा आता एकदम क्लिअर दिसतोय। तो जो पूर्ण वरचा जो टापू आहे तो कमळगडचा आहे, तो कमळगड आहे। आणि या ठिकाणी आलात तुम्ही वाई या ठिकाणी हे रिसॉर्ट आहे रेडस्टोन गड। ठिकाणी आपण आलेलो आहे। या ठिकाणी सह्याद्री ॲडव्हेंचर म्हणून इथे बोटिंग क्लब आहे
आणि त्याच्याच शेजारी गोकुळ ॲग्रो कॅम्पिंग आहे, आता नवीन ओपन केलेलं आहे त्यांनी. आणि या ठिकाणी आता त्यांची राहण्याची सोय वगैरे संपूर्ण आहे. या ठिकाणी बघा आतमध्ये 2 रूम आहे आणि ह्या परिसरामध्ये ते पूर्ण टेंट लावणार आहेत. तर तुम्हाला जेव्हा आता दिवाळीनंतर तुम्ही याल कधी इकडे फिरायला किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये, तर तुम्ही ह्या बोटिंग क्लब आणि कॅम्पिंगच्या दोन्ही गोष्टीची तुम्ही मजा घेऊ शकता. इकडे आतमध्ये जसं आलात तुम्ही, छान आहे हॉल वगैरे आणि ग्रुप एन्जॉय पण करू शकता. आता नवीनच ओपन केलेलं आहे यांनी. आणि एक बेडरूम आहे, बेडरूममधनं एक व्ह्यू आहे छान. लोकेशन तुम्हाला इकडनं पूर्ण क्लास लोकेशन दिसेल एकदम. आता नवीन यांनी ओपन केलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी गोकुळ ॲग्रोला भेट द्या. तसेच आपण त्या दिवशी रात्री या ठिकाणी शूट केलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की हे दोम धरण आहे, हा एक मोठा डॅम आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो पाण्याचा जो हे स्तर तो किती मोठा आहे. तर तुम्हाला त्या दिवशी रात्री मी दाखवू शकलो नाही, परंतु आता मी तुम्हाला क्लिअर दाखवू शकतो की या ठिकाणी एक बोटिंग क्लब पण आहे. या ठिकाणी पण तुम्ही पर्यटक फार येतात. हे वाई ठिकाणातून साधारण मला वाटतं 10-1 किलोमीटर आतमध्ये असेल, 10-12 किलोमीटर. तिथून एक बोटिंग क्लब आहे. तर मी तुम्हाला जस्ट पाण्याची पातळी दाखवतो किती आहे. थोडंसं नरम आहे. बघा इथून तुम्हाला क्लिअर दिसेल. तो समोर दिसतो डॅमचं ते हे आहे पूर्ण, जिथे पाणी हे करतात. ह्या बाजूला दरवाजे आहेत डॅमचे. हा बोटिंग क्लब आहे इथून पूर्ण. आणि पाण्याचा विस्तार बघा केवढा मोठा आहे. पुढे पूर्ण या ठिकाणी तुम्हाला क्लिअर दिसेल. पाण्याची पातळी आता साधारण माझ्या पायाजवळपर्यंत आहे. या ठिकाणी पायापर्यंत आहे पाणी. खूप मोठं धरण आहे. धोम डॅम बोलतात याला. कृष्णा नदी आहे. वाई येथे पोचलेलो आहे. 29-30 किलोमीटरचा आपला प्रवास होता जो आखरी गावातून. तिथून आपण देवीचं दर्शन घेऊन आलो. आणि आता इथे वाईचं गणपतीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी ते कृष्णा नदीचं पात्र आहे. त्या तीरावरती बसलेलं हे गणपतीचं मंदिर आहे. कृष्णेची पातळी वाढली की पूर्ण मंदिरामध्ये पाणी जातं. गणपतीच्या पायाला काय गणपती जवळपास म्हणजे अर्धा पाण्यामध्ये डुबून जातो गणपती. इथपर्यंत पाणी असतं त्या ठिकाणी. ते पात्र वाढलं की पावसाचं पात्र. आणि तो जो आपण डॅम बघितला होता आता डोम डॅम, त्या ठिकाणातून जर पाण्याचा जास्त विसर्ग झाला तर या ठिकाणी पाण्याचा जास्त विसर्ग होतो आणि पूर्ण हे मंदिर पाण्याखाली जातं. गणपतीची मूर्ती वगैरे हा बघून परिसर आहे. आता इथून आपण लोणावळ्याला पोचू. लोणावळा साधारण इथून 20-1 किलोमीटर असेल. 20 किलोमीटरमध्ये लोणावळ्यात पोचू. लोणावळ्यामध्ये आपण एक छोटासा रेस्ट घेऊ, थांबूया आपण. आता आम्ही जस्ट थांबलो होतो पण तिथे ब्लॉक केला ना आम्ही, विसरून गेला. हा इतका खूप भूक लागलेली तरी फटाफट लगेच बर्गर वगैरे मागवला कालचा. कारण की ते बराच उशिरा राईड करतो आम्ही. पुढे स्टॉप घेतला नव्हता आणि तो तिथे त्यांनी शूट करायचा विसरून गेला. आणि थोड्या वेळाने आम्ही थोडं फिरायला गेलो तर पण अरे तिथे ब्लॉक यायचा व्हायचा. तिथे ठीक आहे आपण लोणावळ्यात पोहोचू थोड्या वेळामध्ये. त्यानंतर आपण तिथे थोडं थोडं घेऊन घेऊ आणि तिथे आपण नंतर एक छोटासा
आता लोणावळ्यामध्ये आम्ही थोडासा ब्रेक घेतला आहे, थोडा नाश्ता करणार आहे, कॉफी वगैरे काय थोडा आयुष्याला काय आणखी नाश्ता पाहिजे असेल तर करणार आम्ही आणि त्याच्यानंतर इथून आम्ही निघणार आहे. आता साधारण मला वाटतं आहे 5:15 झाले. लवकर आलो आम्ही तसं बघायला गेलं तर, तिथे आम्ही जास्त थांबलो नाही. ओके काहीच एक थोडासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर परत आपली राईड चालू करू. आता आपण चौकजवळ आलेलो आहे. हे आहे मोरबे धरण. मोरबे धरणाजवळ आपण आलेलो आहे. तर फार कमी डिस्टन्स आहे आपल्याला नवी मुंबईला पोहोचायला. हा बघा मोरबे धरण बघा आता पूर्ण हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वतःचं हे मोरबे धरण आहे. साधारण मला वाटतं अर्धा तासामध्ये आम्ही घरी पोहोचलो. चला आता आपण आपल्या घराजवळ पोचलेलं आहे. आपली राईड संपलेली आहे. आता आपण आपल्या घरी पोचलेलो आहे. तर आता जवळजवळ 500 किलोमीटर आपण गाडी चालवली आहे या राईडला. खूप मजा आली, खूप एन्जॉय केली मी आणि आयुषने ह्या राईडमध्ये. ओके आता पुढच्या राईडला आपण लवकरात लवकर भेटूया. थँक्यू, बाय.